वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशन जवळचा रस्ता देखील खचला। वरळीच्या आचार्य यात्रे चौकामध्ये रस्ता खचला। खचलेल्या रस्त्यामध्ये अडकलेली 4 चाकी गाडी आता बाहेर काढण्यात आली आहे। तर वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशन जवळचा रस्ता देखील खचला होता। या खचलेल्या रस्त्यामध्ये एक गाडी अडकलेली होती। अखेर प्रवाशांनी ही गाडीची आहे ती बाजूला केलेली आहे। तर वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशन जवळचा रस्ता कशा प्रकारे खचला आपण पाहतो। हा पूर्ण खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची दाणादाण उडाली। वरळीच्या भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरलं खचलेला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे पोहोचले होते आणि आचार्य यात्रे चौकाच्या परिसराचा त्यांनी आढावा सुद्धा घेतला। या मेट्रो स्टेशनच्या आसपासच्या सरकारवर सुद्धा टीका केली आणि अगदी त्याच्या काही वेळानंतर या ठिकाणी एक महानगरपालिकेची जी इनोवा गाडी आहे ती या खड्ड्यामध्ये अडकली आणि कशा पद्धतीने मोठा खड्डा या ठिकाणी झालेला आहे ते सुद्धा आपण पाहतोय। आता एक क्रेन या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि क्रेन बोलावून या ठिकाणी आपण पाहतोय की जे बॅरिकेड्स आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। कुठलेही अपघात या ठिकाणी होऊ नये याची देखील दखल घेतली गेलेली आहे। आपण पाहतोय की या संपूर्ण घटनेमुळे काहीशा प्रमाणामध्ये ट्रॅफिक सुद्धा खोळंबलेला आहे आणि आता या रस्त्यावरून नेमका वाहनधारकांनी प्रवास करायचा की नाही हा सुद्धा प्रश्न आताच्या घडीला उपस्थित केला जातोय। कॉन्क्रीटचे रस्ते या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत, मात्र जो भाग मोकळा राहिलेला आहे जिथे सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात आलं होतं त्या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि कशा पद्धतीने मोठमोठे खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी सुद्धा एक खड्डा